तर मामी तुम्हाला काय वाटलं, मी सरप्राईज दिला तर चांगला दिला की नाही राजदीपला? एकदम एकदम म्हणजे आम्हाला ते एक्सपेक्टच नव्हता काय कोण येईल माझ्या पोरासाठी आणि असं करेल बोलवेल. ती मला फार आनंदाची गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट. आता मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की राजदीपने जे नाव कमवलंय त्याच्यानंतर जी तुम्हाला माणसं ओळखतात, की तुम्ही मला आधी पण बोललात की कशा प्रकारे तुम्हाला ते भरून येतं किंवा चांगलं वाटतं, तो एक्सपिरियन्स सांगा तुम्ही फक्त. पहिले मी स्कूलवर मॅडम होते, ओके क्लर्क होते 38 इयर्स. ओके. मला राजश्री मॅडमचा मुलगा किंवा त्या राजश्री मॅडम या नावाने मला ओळखत होते. ओके. पण आता लहान लहान मुलं येतात आणि ते सांगतात बघा हा राजदीप दादा आहे ना, त्याची मम्मी आहे ना, त्यांच्या आई सांगतात. अच्छा, काय राजदीप दादाची आई आहे ओळखलीस का? ते मला भरून येते. म्हणजे कसं असं वाटतं खरोखर त्याने काहीतरी नाव कमवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायची बोलल्यानंतर, लहानपणी तो 3-4 वर्ष तरी असा बोलत नव्हता. अच्छा. तो रलालच करायचा. ओके. त्यांची क्लास टीचर होती रचना राव. ओके. तिलाच ना लावत बोलत त्याला बोलतात काय त्याला हे द्या ते द्या, त्याची जीभ काहीतरी जड असेल किंवा काय असेल. मी डॉक्टर कडे नेले, कारण का बायरा तरी असेल एकदम तरी असेल, काहीतरी 2 पैकी एक असेल. एकुलता एक मुलगा माझा. तर मला बरेच जरा घाबरवली पण आणि हे पण केली. तर मी माझे फॅमिली डॉक्टर आहेत, गुप्ते डॉक्टर ते आता हयात आहेत किंवा बिचारे नाहीत. तर त्यावेळेला त्याला मी घेऊन गेले उरणला आणि त्यांना मी दाखवलं काय माझा मुलगा म्हणजे काय बोलतच नाही. तर त्याने ते जीभ वगैरे त्याच्या आतमध्ये दाबून बघितले, आतमध्ये टाळूला लावून बघितलं, मेंदूला वगैरे. तर त्यांनी मला असं सांगितलं का तुम्ही घाबरू नका. तो जर बोलायला लागला तर थांबणार नाही, कोणाला ऐकणारच नाही. ते तो करतोय आता. आणि ते जे सत्य आता उघड म्हणजे झालेलं आहे आलंय, तर मला फार म्हणजे असं त्यांना पण म्हणजे थँक्यू. बिचारे कुठं तो वरती असतील बोला किंवा काय, त्यांना पण मी धन्यवाद देते. त्यांनी सांगितलं मला आणि माझ्या मुलाने थोडं काय होईना नाव कमवलं, पण पैशापेक्षा नाव कमवलं. बरोबर आहे. ते असा मुलगा मला मिळू शकत नाही, तेवढंच मी बोलू शकते. ओके ओके. आता मला मानसीला एक प्रश्न विचारायचा आहे ह्याच रिलेटेड. मानसी ही माझी एक छोटी बहीण आहे, तिला मी आधीपासून ओळखतो. तर मानसी, तुमचा आधी चॅनल होता राज विथ मानसी, ठीक आहे, त्याच्यानंतर राजकरंजाचा चॅनल झाला. पण ह्या सर्व प्रवासामध्ये तुला कसं वाटलं की राजदीपने जे नाव कमवलं आणि ते नाव कमवल्यानंतर तुम्ही जेव्हा 4 चौकात जाता आणि तिथे एक रिस्पेक्ट असते, पैशांमुळे नाही तर त्यांनी कमावलेल्या नावामुळे, तर त्यानंतर तुला कसं वाटतं? मला खूप मस्त वाटतं की जिथे कुठे जातो ना, आता आपल्या जवळपास एरियामध्ये अलिबाग कोण ना कोण तरी भेटतच की तुम्ही राजकरंजाचा ना, तुमचा आम्ही व्हिडिओ बघतो. आणि छोटे मुले तर इतके एक्सायटेड असतात की म्हणजे आवर्जून बोलतात की आम्हाला व्हिडिओ मध्ये घ्या. मग ते खूप मला एकदम मस्त वाटतं. आणि माझे ऑफिस वगैरे सगळे खूप चांगले सपोर्ट करतात. आता मला फक्त सगळ्यांना हेच सांगायचे की ह्या ज्या आमच्या मामी आहेत ना, त्या मानसीला सून नाही तर मुलीप्रमाणे ट्रीट करतात आणि हे खूप छान नातं आहे. मी तुम्हाला ते मला पहिलं माझ्या 2 मुलींनी सांगितलंय, जयमाला आणि ममता. तिने मला, माझा स्वभाव आहे जरा थोडासा रापट, बरोबर, कष्ट बोलायचं. तर त्यांनी सांगितलं का बघ आम्हाला दोघींना पण सासवा चांगले मिळालेले आहेत. ओके. त्या आम्हाला मुलींसारख्या वागवतात. ओके. कशी तुझी ती सून येईल तिला तुम्ही मुलगी सारखीच वागवायची, सून म्हणून वागवायची नाही. त्यांनी मला सज्जत दम दिलाय दोघींनी पण. अच्छा. त्या पण जॉब वाल्याच आहे, पण त्यांच्यावरती पण त्यांची फॅमिली इतकी प्रेम करते ना, ते बघून पण मला फार म्हणजे फार आनंद होते का मला जे सोयरी मिळालीत त्या देवाची कृपा. असं मला तरी वाटतंय का काहीतरी देवाची कृपा माझ्यावरती आहे. त्याच्यामुळे मला सगळी माणसं सोयरी नाती बोल किंवा काय ती मला फार चांगले मिळाले. पण मी कुठं ना कुठं त्या दोघींना मिस करतोय आणि 2 भाऊजींना सुद्धा. कारण जयमाला ताई आणि त्यांचे भाऊजी हे तर मला खूप चांगले ओळखतात आणि ममता माझ्या फ्रेंड सारखी आहे, तर ती पण मला ओळखते. फक्त त्यांच्या भाऊंशी माझी जास्त ओळख नाहीये. तर हे लोक जर भेटले
आता तुला कुठं पण भेटलास ना हा. तर तू हाक मारून थांबून बोलणार. अच्छा. असे माणुसकीचे आहेत ना माझे रोहित जावई पण आणि हा. रोहन जावई पण. ओके. पण ते कसे आता गावातल्या गावात पडतात, हा. हे उरणची पडतात. ओके. त्याच्यामुळे कसं आहे, त्यांचा परिवार पण मोठा आहे, मोठा त्यांचा परिवार पण मोठा आहे. हो हो. दोन्ही जावयांचा परिवार पूर्ण मोठा आहे. त्याच्यामुळे कधी कधी टाइम मिळते, कधी कधी टाइम मिळत नाही. पण फार फार मला फार अभिमान आहे माझी सगळी फॅमिलीचा. चालू होतात. राजेंद्र, राजेश्री, राजदीप, रोहित, रोहन. म्हणजे आमच्या घरात फॅमिलीमध्ये आहे ना, रोम आहे, हा. राही आहे, म्हणजे र नावाची सगळी पाडच बोललास ना ओके. तरी मग तो म्हणजे एक गोष्ट मी सांगू इच्छितो, थोडीशी फिल्मी आहे पण जे बॉलिवूड मधली कपूर फॅमिली आहे तशी तुमची तशी फॅमिली फॅमिली आहे. रवर ना. आता